नमस्कार सर्वांना सुप्रभात। आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन, त्या निमित्ताने सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देते। या दिनाचा औचित्य साधून आपल्या आम्ही सिद्धलेखिका या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या उपक्रमात मी सौ संध्या भोडे जळगाव समूहातून सहभागी होत आहे। आम्ही सिद्धलेखिका संस्था अध्यक्षा माननीय प्राध्यापिका पद्माताई हुसेन यांच्या मार्गदर्शनातून आणि आम्ही सिद्धलेखिका जळगाव समूह प्रमुख माननीय प्राध्यापिका संध्याताई महाजन तसेच विशेष कार्यकारी सदस्य माननीय जयश्रीताई काळवीट यांच्या सूचनेनुसार मी उपक्रमात माझं सहभाग नोंदवत आहे। आज 27 फेब्रुवारी कविवर्य विष्णू वामन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती। मराठी भाषा दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करतो। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। एखादा दिवस आपण साजरा करतो म्हणजे त्या दिवसापुरतीच संकल्पांची गुढी उभारतो आणि मात्र तो दिवस संपताना ती गुढी आपण पूर्णपणे गुंडाळून ठेवतो। जगतोय मी फक्त माझ्याकरिता नसत्या उचापती सोचवेना, समाज ऋण फेडण्याचे पुण्य तरी स्वच्या कोशातून मलाच मी सोडवेना। अशा व्यथा आणि कथा आपल्या सर्वांच्याच। आजचा मातृभाषा दिन ही मातृभाषा टिकावी म्हणून आपण किती आणि कुठपर्यंत प्रयत्न करतोय खरंच विचाराधीन आहे। हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या श्रवण बेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळला तर मराठीतील आद्य ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वराचा संबोध करतात। मातृभाषेबद्दल आदरभाव व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके। मराठी ही इंडो युरोपियन भाषा कुलातील व भारतातील 22 भाषांपैकी एक। महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत भाषा। महाराष्ट्रात अनेक धर्म पंथ संप्रदाय यांची विविधता आहे आणि या विविधतेतूनच आपल्याला मराठीची अनेक रूपे पाहायला मिळतात। एका पिढीतून दुसऱ्या पिढीत बोली संक्रमित होते आणि तिथेच आपल्याला मराठीची रूपे दिसून येतात। जिथे पिकते तिथे विकत नाही या उक्तीप्रमाणे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात मराठीचे महत्त्व कळत नाही, परंतु जेव्हा आपण परप्रांतात जातो तेव्हा आपली भाषा ऐकण्यासाठी आपले मन कासावीस होते। आम्ही जळगावकर लेवाभोली भाषेचा वापर करतो। चुकून परप्रांतात ही भाषा ऐकू आली तर अनोळखी माणसे सुद्धा आम्हाला आपलीशी वाटू लागतात। हेच मराठी भाषेचे अदृश्य दागे। जाय इनल सर्व्यादूर माय मराठीची महती, जाय इनल सर्व्यादूर माय मराठीची महती, साता समुंदरा पार पाट गोडव्याची वाहती। अशी मराठी समृद्ध भाषा जी आपले विचार संस्कृती रूढी परंपरा या सर्वांना संक्रमित करत आली आहे। पण जागतिक स्तरावर आपण आपल्या मातृभाषेतून दुरावत चाललोय हो। भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होतोय। आपली भाषा समृद्ध करायची असेल तर भाषेतील शब्दसंख्या वाढवण्यावर आपण भर दिला पाहिजे। मातृभाषा मराठीचा अधिक प्रसार व्हावा यासाठी परप्रांतातली बोलताना लाज न बाळगता तिचा वापर करावा। इंग्रजी भाषेच्या विळख्यात गुंतलेलो आपण हाय हॅलो हे शब्द वापरण्यात माहीर आहोत, परंतु शिक्षण तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की मूल मातृभाषेतून लवकर शिकते व आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकते। मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल। याचा अर्थ असा नाही की परकीय भाषा बोलू नये शिकू नये। परकीय भाषा जरूर शिका, त्याचा आदर करा, पण आपल्या मातृभाषा संवर्धनासाठी तिच्या समोर असलेली आव्हाने आपण शोधायला हवी। आपल्या भाषेच्या अभिमानातून तिला फुलवण्यासाठी छोट्या छोट्या कृतींची गरज आहे। आपल्या महाराष्ट्राला मराठी साहित्याला खूप मोठा इतिहास आहे। याच मराठी भाषेने आपल्याला कुसुमाग्रज बाभ बोरकर शांता शेळके केशवसूत यासारखे अनेक कवी वि.स. खांडेकर प्र. अत्रे यांसारखे लेखक दिले। मराठी साहित्य हे आपल्या विचारातून आपल्याला दिसायला हवे। आपल्या मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे। भाषिक साहित्याला प्राचीन परंपरा आहे।
ही भाषिक परंपरा अस्सल आहे, ती कुठून उसनी घेतलेली नाही. म्हणूनच केंद्र सरकारने ऑक्टोबर 2024 रोजी पाली, बंगाली, आसामी, प्राकृत या भाषांसोबतच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. ही आपणा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. मराठी बोलींचा अभ्यास करणं, त्यावर संशोधन करणं, बोलीभाषेला प्रोत्साहन देणं, भारतातील 450 विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय केली जाणं, प्राचीन ग्रंथ मराठी भाषेत अनुवादित केले जाणं, हे सर्व मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, विद्यार्थी यांना या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भरीव पाठबळ मिळेल. आपली मराठी खोलवर रुजली आहे. भारतातील 22 प्रमुख भाषांपैकी ही एक भाषा आहे. भाषा गणित जरी भाषेची रूपे बदलत असली, पण आपल्याला ती कुठेही तिचा गोडवा आपल्या मनास रिझवतो. पुणे तिथे काय उणे, मुंबईतील शुद्ध मराठी, अशा अनेक रूपातून, तसेच आपण एखाद्याचं केलेलं कौतुक, एखाद्याला दिलेले टोमणे, काना मात्रा विलांटीने नटलेली ही समृद्ध अशी मराठी भाषा आपल्याला तिच्या आज अभिजात भाषेचा दर्जा खूप महत्त्वाचा आहे. तरुण पिढी परदेशात गेली तर त्यांनी तिथली बोलीभाषा जरूर शिकावी, परंतु तिथेही मायबोली मराठीच बोलावी, तिचा विसर पडू नये. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा, असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा देश. या देशावर, मराठी मातीवर प्रेम करणारे आपण मराठी माणसं, आपण सर्वांनी मराठी भाषेचा जागर करून तिला मिळालेला अभिजात दर्जा, याचे विकास संवर्धन आपण करायला पाहिजे. तर त्यासाठी चला तर मग उठा चला जागर करूया सारे, उठा चला जागर करूया सारे. मराठी आमची मायबोली, मराठी आमची मायबोली, मराठी आमची शान, देऊ तिच्या समृद्धीचे नारे. आणि म्हणूनच आपली ही मातृभाषा आपली आई, तिच्यामुळेच शब्दांची भेटे नवलाई. आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी, तिचा प्रचार प्रसार व्हावा.